सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी दरवर्षीचं आहे हे. बोलून आणि सांगून पण कंटाळा आलेला आहे. माणसाने बेपरवा असावं म्हणजे किती बेपरवा असावं, त्याला काही मर्यादा आहेत की नाही? हा, स्वतःचं बरं वाईट कळत नसेल तर दुसऱ्याने सांगत बसायचं का स्वतःचे काम धंदे सोडून? अगं श्यामल, काय झालं? कसला आरडाओरडा चाललाय? तुम्हाला आरडाओरडाच वाटणार आहे. तुम्ही राहा पुस्तक वाचत, रिझल्ट आल्यावर मग घर डोक्यावर घ्याल तुम्ही. अच्छा, तू शलाकाबद्दल बोलतेस? मला नशीब मला कळलं तरी ते. अगं करेल का ती अभ्यास? लहान आहे अजून. दरवर्षी तुम्ही हेच म्हणता. गेल्या वर्षी मी काही बोलायला लागले तर म्हणालात हुशार आहे ती, करेल अभ्यास, आणि मग रिझल्ट आल्यावर काय म्हणालात तुम्ही? तुझे लाड आहेत सगळे म्हणून. यंदा मी अजिबात ऐकून घेणार नाहीये. आणि मी इतकी डोकेफोड करते आणि तुम्हाला त्याच्यामध्ये काही रस नसेल ना तर बसा गप्प, मी माझं काम करणार आहे. आणि तिला तरी कुठे रस आहे म्हणा. ग्रॅज्युएट होते म्हणजे उपकारच करतेस तू आमच्यावर, नाही का? तुम्ही लाईट घालवा बरं का तुमचं वाचून झालं असेल तर. अहो लाईट बंद करा तुमचं वाच. काय एवढं त्या पुस्तकामध्ये, एवढं मुलीच्या भविष्य. शलाका, बाबा काय झालं? आई बोलली म्हणून? मग काय झालं? बाबा मला खूप भीती वाटतेय. भीती? कसली भीती? कोणाची भीती? परीक्षेची. परीक्षेची? अभ्यास झाला नाही? पण बाबा मला भीती वाटते मी तुमच्या अपेक्षा पूर्ण नाही करू शकले तर? वेडी, तुला कॉन्फिडन्स नसला तरी मला आहे ना तुझ्याबद्दल. आणि असं निगेटिव्ह थिंकिंग करायचं नाही. बी पॉझिटिव्ह. बाबा काय म्हणतात नेहमी, सो डोंट वरी, सब अच्छा हो जाएगा और जो होगा देखा जाएगा यार, उसमें क्या है. आता नाही ना भीती वाटत? काय करतेस? बाबा हे कळतच नाहीये ही एंट्री कुठे घ्यायची. बघू. अगं हे सोपं आहे. बॅलन्स शीट. अगं हे बघ, हे जे आहे ना हे मिसलेनियसला घ्यायचं. या बाजूला तू उलट लिहितेस. नाही नाही नाही, हे परत कर, परत कर, परत कर. टेबल आहे. सगळ्या गोष्टी आईने करायच्या, स्वतःकडे यांची कामं सुद्धा मीच करायची. आम्हाला कुठे ठेवलं मी? टोमॅटो आटच टाकलं. शलाकाला ना मदतीचा तर हात नाही, पण स्वतःची सुद्धा कामं करतात. असं काय झालंय श्यामलाचं? दूध मिळालं नाही मला. दूध प्यायल्याशिवाय दिवसाची सुरुवात होणार कशी? दूध मला मिळालंच पाहिजे. मी घेतो दूध. हळू हळू. काय 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 झालं? काय नाही शेखर, ही श्यामलाची अशी काय अवस्था झाली आहे? म्हणजे अशी ती मगाशी भ्रमिष्ठासारखी वागत होती. मी हाका मारल्या, तिचं लक्षच नव्हतं. म्हणजे काहीतरी असं प्रचंड टेन्शन वगैरे असल्यासारखं. प्रॉब्लेम काय आहे? आबा ती तू काय बोलला का तिला? अहो नाही हो, मी काय बोलणार. शलाकाच्या परीक्षेचं टेन्शन घेतलंय तिनं. अरे पांडुरंग, मग आता परीक्षा होईपर्यंत हे असंच चालणार. देवा, आज दूध मिळायचं नाही. अरे बापरे, बॅग माझी. आई, अगं माझा रुमाल कुठे आहे? माझे मोजे दे आई, मला उशीर होतोय. मला मोजे दे ग.
काय आरडाओरडा चाललाय? स्वतःच्या गोष्टी नीट ठेवता येत नाहीत तुला? हा, स्वतः शोधायच्या. आजपासून सवय लावून घे तू. अरे म्हणजे म्हणजे काय? आजपासून 15 दिवस मला विसर, मी घरात नाहीये असं समज. विसर म्हणजे हो, 15 दिवस. कळलं? 15 दिवस कुठे बाहेर जाणार आहेस? नाही, मी घरातच असणार आहे, पण 15 दिवस मी फक्त शलाकाच्या अभ्यासाकडे लक्ष देणार आहे. हो, पण म्हणजे नक्की काय करणार तू? सांगते ना मी तुला. आज मी लगेचच तिचं अभ्यासाचं टाइम टेबल तयार करणार आहे. लगेच? हो, म्हणजे संध्याकाळपर्यंत. संध्याकाळपर्यंत त्याच्या कॉपीज तयार करणारे, झेरॉक्स, आणि प्रत्येकाला एक एक देणार आहे मी. आबा, प्रत्येकाने ते फॉलो करायचं. त्यानं काय होईल? अहो, त्यांनी शलाकाच्या अभ्यासाला मदत होईल. आबा, प्रत्येकाला मी कामं वाटून दिलेली आहेत, तुम्ही, मी आणि शलाका सोडून. हा, मी काय मदत करणार बाबा? बाबांना पण कामं दिलेली आहेत, त्यांना सगळं माहिती आहे. तो पण धीर धरा, संध्याकाळी कळेल सगळं. प्रिया प्लीज चल ना ग, घरी जाऊया. काय, मला नाही एवढ्या लवकर घरी जायचंय. मग लायब्ररीत बसूया. काय वैताग आहे ग. अगं थांब ना थोडा वेळ इथे, नंतर जाऊया लायब्ररीत. नाही नको ग प्लीज. शे, माझा काही अभ्यास होत नाही माहितीये. तेवढ्याच 4 ओळी पाठ होतील लायब्ररीत. अगं पण अजून परीक्षेला किती वेळ आहे? नंतर करायचा असतो अभ्यास. कधी? परीक्षा तोंडावर आली की? ऑफकोर्स. हे बघ, तू आत्तापासून वाचलंस तर परीक्षा येईपर्यंत विसरणार नाहीस का? म्हणून म्हणते आरामसे. आरामात? आमच्या घरच्यांनी झोप उडवली आहे माझी. आईनी तर आणीबाणीच जाहीर केली आहे. म्हणे 15 दिवसाचं टाइम टेबल बनवणार आहे. कोण? आई. डोंट टेल मी. काकी? होय. वा, म्हणजे यंदा तुझा फर्स्ट क्लास कन्फर्म म्हणायचा. थट्टा नाही ग. चल ग प्लीज जाऊया. काय गोष्टी. ए गुरु, मी काय म्हणतो, आज आपण बसने जाऊया घरी. अरे तू नेहमी म्हणत असतोस नाही का मला की त्या ट्रेनच्या गर्दीतून काय जाता तुम्ही रोज रोज. चल ना, आज जरा बसने जाऊया, रमत गमत. शेखर, जरा इकडे बघू. अरे नाही, तूच आहेस का बघितलं का? अरे का रे, म्हणजे काय, नेहमी घरी पळायची तुला घाई असते आणि आज काय? शेखर, काय वहिनींची भांडण वगैरे येलच की काय? तसं काय नाही, उगाच काहीतरी तर्क लढवू नकोस तू. मग काय कारण असू शकेल? अरे तसं नाही रे बाबा, शलाकाची परीक्षा आली ना जवळ. श्यामलनी डिक्लेअर केलंय, यापुढे 15 दिवस घरामध्ये फक्त परीक्षेचं ऍटमॉस्फिअर असणार. अभ्यास, अभ्यास आणि अभ्यास. श्यामल पण ना मुलांच्या बाबतीत जरा जास्ती स्ट्रिक्ट आहे. माझं तसं नाहीये. म्हणजे? अरे तिचं जरा वेगळंच लॉजिक आहे. म्हणजे एरवी ती लक्षच देत नाही, पण जेव्हा लक्ष देते ना तेव्हा हात धुवून मागे लागते. आता तिने डिक्लेअर केलंय की आजपासून पुढे 15 दिवस मी नाही असं समजा. काय म्हणतो? अरे मग जेवणाचं काय? ते पण बहुतेक आमच्यावर पडणार असं वाटतंय. आत्ता माझ्या लक्षात आलं, घरी जायला तू टंगळ मंगळ का करतोस? शेखर, 2 दिवसात तुझ्या घरी चक्कर टाकतो. कांदा बिंदा चिरताना दिसशील मला. काय थट्टा करतोस तू? पण मला शलाकाची खरंच दया येते रे. आता 15 दिवस श्यामल तिच्या डोक्यावर बसणार, तुला सांगतो. अरे पण तिच्या भल्यासाठीच बसणार आहे ना. हो, म्हणजे कधी कधी वाटतं श्यामलचं पण बरोबर आहे नाही. हे बघ शेखर, तू भांबावलायस. चल आपण बसनेच घरी जाऊया. बसनेच जाऊया घरी. बरं झालं बाबा आम्ही लग्न नाही केलं, नाहीतर फुकटचं टेन्शन आम्हाला झालं असतं डोक्याला आमच्या. बस आली. बस पण थांबवत नाही रे. चल चालत जाऊया. चल चालत. अरे चल ना, पुढच्या स्टॉप पर्यंत तरी जाऊ. चल. अरे गर्दी होती पण थांबवलं नाही का? अरे चल ना. अरे चालत. आबा, आबा, आज जिमखान्यात धमाल आल्या. फुल टाइमपास, फुल टाइमपास. काय काय झालं? तुम्ही यायला हवं होतं. हा. आबा, हा? आज ना जिमखान्यात मुलींची क्रिकेटची मॅच होती. अरे वा, मुलींची. तुम्ही म्हणता ना मुली मागे नाहीत म्हणून. हा. या बघायला या. पकाव बॅटिंग करत होत्या. अरे वा, पकाऊ. आबा, तुमचं लक्ष कुठे आहे? मॅच बद्दल बोलतोय तुम्ही, तिकडे कुठे बघताय? काय झालं? अरे इथे घरच्या पिचवर घरच्या मुलीला फॉलो ऑन द्यायची वेळ आली, त्याचा विचार कर. पाहिजे मुलींची माहिती सांगतो मला. फॉलो ऑन? आईच्या टाइम टेबल बद्दल बोलताय? काय झालं? आई काय बोलली? काय नाही.
नाही मग तुम्ही विचारा ना तिला. अरे, तिचा अवतार बघून मला विचारायचं धाडस झालं नाही. ती आता भूमिकेत कम्प्लिटली शिरलेली आहे. म्हटलं मी जर समोर गेलो तर मलाही अभ्यासाला बसवायची. असतोच काय, थट्टा करत नाहीये मी. बाबा मी असतोय म्हणजे मी घाबरून असतोय टेन्शन मध्ये. कान कर इकडे, काय कर. शलाका तू भाजी घेतेस ना अजून एकदा? नको. नको काय, पुन्हा घ्यायची. पालेभाजीनी स्मरणशक्ती वाढते. आई मला वाढ बघू. काय? वाढते का? हो हो वाढते आबा. नाही स्मरणशक्ती वाढते का ते बघू असं म्हटलं. अगं बाई, असं म्हणालात का तुम्ही? बरं आता वाढू की नको? हो वाढ. हा आलेच हा. आई भाजी आणायला गेली की टाइम टेबल आणायला गेली? आईनं बहुतेक सकाळचं प्रकरण विसरली. हे मामी ते 15 दिवसांचं टाइम टेबल देणार होती ना? ती विसरली असेल तर तुम्ही कशाला आठवण करून देताय उगाच? गेली कुठे? भाजी आणायला गेली की टाइम टेबल आणायला? काय झालं? काय नाही काय नाही. काय काय हे? हे टाइम टेबल आहे आणि या झेरॉक्स कॉपीज आहेत प्रत्येकासाठी. आई तू सकाळचं एवढं मनावर घेतलंस? मग तुला थट्टा वाटली? आई हे टाइम टेबल म्हणजे एकदम अचानक. पूर्वी कसं म्हणजे? पूर्वी तुझी आई अशी नव्हती. तुझ्याकडे चुकून सुद्धा बघितलं नाही असं ना? पूर्वी तेवढी कॉम्पिटिशन नव्हती. अगं पण एकदम शांत. यावर मला चर्चा नकोय, कळलं? हा, हे टाइम टेबल आहे. हे प्रत्येकाने आपापल्या जवळ ठेवायचं. ते तिकडे द्या. हा, हे घे तू. खरकट्या हाताने वाचायचं नाहीये. आवरून झाल्यावर वाचा. वाचा काय, पाठच करा. 15 दिवस तसंच वागायचंय सगळ्यांनी, कळलंय का? शिऱ्याच्या वेळेस ज्या चुका झाल्या ना त्या मी आता अजिबात करणार नाहीये. आई मी पास झालो होतो. हा पर्सेंटेज किती होतं? हा किती होतं? काय बघताय का तुम्ही? किती पर्सेंटेज होतं शिऱ्याला? तेवढंच यायला हवंय का हिला? मी आता ठरवलंय शलाकाचा फर्स्ट क्लास चुकणारच नाहीये आता, कळलं ना? सगळ्यांनी प्रत्येकाने आपापली कामं करायची आहेत. त्याच्यात सगळं लिहिलेलं आहे मी. आणि स्वावलंबी बना. छोट्या मोठ्या कामासाठी सगळे माझ्यावर अवलंबून राहू नका. आणि तुला रुमाल आणि मोजे शोधून देणारे यंत्र वाटतं का आई म्हणजे? तुम्ही हसताय काय? हा, का हसताय तुम्ही? तुम्हालाही ते वेळापत्रक लागू आहे. तुम्हीही काही कामं करायची आहेत त्याच्यामधली. काय झालं आबा? हसत नाहीये. नाही नाही हसत नाही. तुम्ही काय हवंय का? आई हे फार होतंय. आणि आबा तुम्ही काहीच बोलत नाही. मी जेवताना बोलत नाही. नाही नाही नाही, आबा याच्यात पडणारच नाहीये. हो हो कळलं ना? आबा यात पडणार नाहीयेत. आणि पडले तरी ते माझ्या मदतीसाठी मध्ये पडणार आहेत. काय आबा? हो तुझ्या मदतीसाठी. काय मदत लागली कधी कुठे केव्हा ते मला सांग. नाही, तुम्हाला काही हवंय का? थोडी पातळ स्मरणशक्ती दे. काय? पातळ पालेभाजी दे. हसू नका. शलाका भान तुझ्यासाठी खुश खबर आहे. बघ हिटलर काय म्हणतोय. ऐक. हिटलर काहीकडे टाइम टेबल असेल मामीचं. ऐक शलाका, हे बघ सकाळी 5:30 ला उठायचं. 5:30 ला ही उठणार. शिऱ्या गप्प बसा तू, तिला टेन्शन आले. ऐक ग तू. हा, 5:30 ला उठायचं. त्यानंतर तुला चहा मिळेल. मग 5:45 ते 7:45 तुझं वाचन, सगळे थिअरी सब्जेक्ट्स. मग त्यानंतर नाश्ता, त्यासाठी अर्धा तास ब्रेक. अर्धा तास लागतो शिला. नुसती खादार दिवसभर खात असते. त्यानंतर 4 तास झोप. म्हणूनच नंतर आंघोळ करायची झोप उडवण्यासाठी. अरे वा. हा, त्यानंतर मग अकाउंट्स वगैरे सब्जेक्ट 9 ते दुपारी 12:30. व्हेरी गुड. मग लंच ब्रेक. त्यानंतर वामकुक्षी. 2 वाजता उठलीस की 2 ते संध्याकाळी 5 पुन्हा अभ्यास. मग फेरफटका आणि मग आबांबरोबर योगासन. तुझ्यामुळे ना आबांना तुझ्यामुळे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य वाढवण्यासाठी ते गरजेचं आहे. हा, नंतर 7:30 ते 9 मनन. मनन म्हणजे काय? दिवसभर जे केलंस ना त्याचं चिंतन करायचं. नंतर मग रात्रीचं भोजन 9 वाजता. 9:30 ते 10 पेपर सोल्युशन आणि लेखनाचे विषय. आणि बरोबर 10 वाजता झोपायचं. कळलं? झोपायचं. हा, अरे 15 दिवस बिलकुल टीव्ही नाही बघायचा सांगून ठेवतो तुला.
इकडे बघ, 15 दिवस आपण कोणीच टीव्ही बघायचं नाही. कोणी सांगितलं असं? काय लिहिलंय मामीने शेवटी? 15 दिवस टीव्ही बंद राहील याची सगळ्यांनी नोंद घ्यावी. तुझ्यामुळे तुझ्यामुळे मी मॅचेस बघू शकणार नाही, तुझ्यामुळे. तू तिला मारून नको आणि तू अभ्यास कर. फेल तर होणार. आईला बोला ना. बघ, सकाळी 5:30 पासून रात्री 10 पर्यंत असं टाइम टेबल बनवलेलं आहे शलाकासाठी श्यामलाने. शलाकाचं काही खरं नाही. काय करणार विचारी बापडी. हा म्हणजे श्यामलाचं असं काही चुकलं असं म्हणता येणार नाही, कारण जर हे टाइम टेबल बनवलं नाही तर ही शलाका टिवल्यावाला करत राहणार. हा म्हणजे गेल्या वर्षी काय केलं तिनं. आणि मग शेखरची बोलणी बरं का ग रमा, ती श्यामलाला खायला लागणार. हा पूर्वी काय होतं, पूर्वी नुसतं पास झालं तरी बरं का, पास झालं तरी चालायचं, आनंद होता आम्हाला वाटायचा, कारण काही स्पर्धा नव्हती ना. आता तसं नाही, नुसतं पास होऊन नाही चालत, स्पर्धेमध्ये टिकायला हवं. म्हणजे क्लास हवा, फर्स्ट क्लास, डिस्टिंक्शन. नुसतं पास होऊन उपयोग काय. तुला सांगतो रमा, आपल्या शेखर आणि शैलाच्या वेळेला बरं का मोकळं वातावरण होतं. आता याच्या टाइम टेबल, आता त्या मुलांच्या टाइम टेबलमध्ये अगं श्वास घ्यायला संधी ठेवलेली नाही, जागाच नाही श्वास घ्यायला. काय करणार. मी तुला म्हणत होतो लवकरच माणसांची यंत्र व्हायला लागणार आहेत. हा तेव्हा तू मला हसायचीस, हो की नाही. हा हे बघ, हे आता ही नांदी आहे, माणसाची यंत्र होणार आहेत. काय करणार. तू का म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते पाहावे. आम्हाला बाई काय बडीशोप हवी आहे का तिथे आहे? मला जरा आवरायचंय. हा जरा विसरलो होतो रे बाबा. यापुढे 15 दिवस या घरामध्ये फक्त शलाका शलाका आणि शलाका. तुम्ही थट्टा करू नका बरं का. तुम्ही अशी थट्टा केलीत ना, उद्यापासून शिर्या सुद्धा टिंगल करायला लागेल. हो, आणि मग प्रसंगाचं गांभीर्य राहत नाही. अहो काय आहे श्यामल, मला खरंच सांग, ही अशी हिटलरगिरी करायची गरज आहे का? हे काय टाइम टेबल आहे का? अमुक वाजता उठायचं, मग अमुक वाजता नाश्ता, मग अमुक वाजता जेवण, मग दुपारी मोजून 35 मिनिटं वामकुक्षी, आणि उरलेल्या वेळेमध्ये फक्त अभ्यास अभ्यास आणि अभ्यास. बरं मला एक सांग, या 35 मिनिटात दुपारी झोप नाही आली आणि त्याच्यानंतर आली तर मग तुम्ही पुन्हा थट्टेला सुरुवात करताय. हा नाही ग. बरं, हे टाइम टेबल तिच्याबरोबर तुलाही लागू होणार. म्हणजे तू हिटलर म्हणजे तुला तिच्यावर पहारा ठेवायला लागणार. बरं, या सगळ्या चक्रामध्ये निदान 10 मिनिटं तरी नवरा म्हणून तुम्ही आम्हाला दिले आहेत का? दिस इज व्हेरी बॅड. हो का. हा सगळा माझा जो खटाटोप चाललाय ना, तो कुणासाठी चाललाय? शलाकासाठी. हो ना, ते कळतंय, मला पण कळतंय. तुम्हाला कळतंय का? उद्या ती कॉलेजमध्ये पहिली आली तर नाव कुणाचं होणार आहे? लोक असं म्हणणार नाहीयेत श्यामलाची मुलगी पहिली आली, ते म्हणणार आहेत शेखर टिपरेंची मुलगी पहिली आली आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो? मी हा सगळा वेळ खर्ची घालतेय ना, तो शेखर टिपरेंसाठी घालतीये. कळलं? हो, म्हणजे हळूहळू तुझ्या अंगामध्ये हिटलर असा भिनायला लागलेला आहे. चला चला, झोपायला गेलेलं बरं. अगं बाई, 11 वाजले. नियमाप्रमाणे शलाकाच्या बेडरूमचं लाईट बंद केलं पाहिजे. मी वाचत होते, चुकून डोळा. अगं नाही, मला असू दे, मी रागवून नाही म्हणत आहे. नाही तसं नाही ग, वाचाय. योगिता उठेल. तू ये बाहेर आहे जरा. टीव्ही काय जातेस? बंद कर. काय झालं आई? काही नाही ग, ये तू. कुठे आहे? अगं ये तर बाळा. बस. राग आलाय ना आईचा? कशाबद्दल? हे टाइम टेबल बनवलंय मी. शलाका, बाबा रात्री मला काय म्हणाले माहितीये? मी हिटलर झाली आहे म्हणे. तुझा छळ करतेय. पण तुझ्या भल्यासाठीच करतेय ग मी. अगं पण मी कुठे म्हटलंय असं. उलट माझ्यामुळे तुझीच किती तारांबळ उडतीये. काही तारांबळ वगैरे उडत नाही. एवढा समजूतदारपणा ना अभ्यासात दाखव जरा. बघ शलाका, वर्षभर तुझी पिकनिक, नाटक, सिनेमा, ब्युटी कॉन्टेस्ट कशाला तरी मी नाही म्हटलंय का? सगळ्याला पाठिंबा दिला ना बाळा. हा,
मग आता थोडेसे कष्ट करायचे, थोडे दिवस. हा, तुला चांगले मार्क मिळाले ना तुझं कौतुक होणार आहे, वाईट मार्क मिळाले ना मग सगळं खापर मात्र मग ते. अगं, पण मला कळतंय सगळं आणि मी पण प्रयत्न करते ना. जमेल ना ग सगळं. चला का मी ग्रॅज्युएट झाले ना तेव्हा अशा अभ्यासा व्यतिरिक्त करण्यासारख्या फारशा गोष्टी नव्हत्याच अगं. त्यामुळे अभ्यास हा व्हायचाच आमचा. आणि मला असं दामटवून कधीच बसवायला लागलं नाही का अभ्यासाला. पुढे शिकायची मला इतकी इच्छा होती, पण बाबांची परिस्थिती नव्हती आणि लग्नच झालं. राहूनच गेलं मग ते MA वगैरे. कारण संसारात पडल्यावर वाटलं कशाला 2 डगरींवर पाय द्यायचा. म्हणून मला वाटतं की माझं नाही तर माझ्या मुलीचं तरी वेळेवारी व्यवस्थित शिक्षण व्हावं. म्हणजे माझ्या मनात जो सल आहे ना तो तुझ्या मनात तरी नको राहायला. तू करशील ना एवढं बाळा. हे बघ 15 दिवस आहेत ना, एखादा इव्हेंट असल्यासारखी तयारी करायची. मी आहे तुझ्या पाठीशी. नंतर तुला हवं ते कर, मी कोण नाही म्हणते तुला. किती बोलशील. मी सांगितलं ना तुला, पुढचे 15 दिवस तू सांगशील तसंच वागणार आहे. रागवायचं नाही ना. चल मी जाते अभ्यासाला. का ग? 5:30 वाजले, माझ्या उठायची वेळ झाली ना. तर मी अर्धा तास आधी उठवलं ना, तू अर्धा तास झोप आता. 6 वाजता नक्की उठव. उठवे. काय ग? चला का? अगं जा ना झोप. हा? सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादा